मध्ये लक्षात घ्या, एक कन्सेप्ट आहे सांस्कृतिकरण. आता हे सांस्कृतिकरण कशाचं झालेलं आहे मित्रांनो? भ्रष्टाचाराचे सांस्कृतिकरण झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की भ्रष्टाचार जो आहे तो आपल्या जीवनाचा अतिशय अविभाज्य भाग झालेला आहे. लोकांना काहीच वाटत नाही. पैसे घेणे, पैसे देणे, पैशावरती बोलणे या संदर्भात एकदम आपल्याला ह्या सामान्य गोष्टी वाटतात. ह्यामध्ये आपल्याला कोणतेही चुकीचं वाटत नाही. या चहा पाणी घेणे, लाच देणे, जेवण देणे, पैशाची मागणी करणे, पैशाबद्दल बोलणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर वाटतात, या तुम्हाला काही चुकीचं वाटत नाही. यालाच आपण इथे संस्कृतीकरण असं म्हणतो, म्हणजेच भ्रष्टाचाराचं संस्कृतीकरण. मित्रांनो, प्रशासकीय सेवेमध्ये जे प्रामाणिक अधिकारी आहेत तर ते काय मूर्ख आहे असं म्हटलं जातात, आणि जे अतिशय भ्रष्ट आहेत त्यांना चांगलं म्हटलं जातं. म्हणजे हे जे विचार प्रवाह आहे हे अशा प्रकारचे सांस्कृतिक भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे. तर चांगला जो आदर्श आहे त्याला नेहमी चुकीचं म्हणणं आणि करप्शन न करणं हे चुकीचं आहे असं म्हणणं, म्हणजे त्याची जी काही दैनंदिनता आहे किंवा आपण त्याला म्हणतो तीव्रता जी आहे ती किती वाढलेली आहे, किती सामान्य ह्या गोष्टी वाटतात, हा तो अर्थ होतो. तर अशा प्रकारे टाळायच्या आहेत. कारण की जर प्रशासनामध्ये ह्या गोष्टी वाढत असतील तर लोकांचा प्रश्नावरती असणारा जो काही विश्वास आहे तो वाढणार नाही. प्रशासन ते आहे आणखीनच कमकुवत होईल, आणि जो एखादा चांगला कर्मचारी आहे, जो चांगला अधिकारी आहे, तो सुद्धा या यंत्रणेमध्ये टिकू शकणार नाही. माझे असे बरेच मित्र आहेत IAS ऑफिसर जे जाताना खूप चांगले म्हणून गेले, पण नंतर ते म्हणतात की आपण किती प्रामाणिक राहून काही फायदा नाहीये. ते त्यांनी ते सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. आणि काही माझे मित्र असे आहेत की ज्यांनी प्रशासनामध्ये गेल्यानंतर त्यांनी ते सगळं बघून त्यांनी तिथे राजीनामा दिलेला सुद्धा मी काही मित्र बघितलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं जे मूळ आहे ते खूप खूप रुजलेलं आहे. ह्या लोकांना ह्या गोष्टी खूप कॉमन वाटतात. एखादं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जेव्हा दिलं जातं तर तेव्हा सहज 20 ते 30% हा जो काही वाटा आहे तो वेगळा ठेवला जातो, आणि बाकी जो काही 70% जे काही काम आहे, 70% जो काही पैसा आहे त्याच्यावरतीच काम केलं जातं. म्हणजे आज 20 ते 30% काय तर तुमचं कमिशन आहे. आता हे कमिशन कोणाचं आहे? सरकारी अधिकारी असेल, राजकीय अधिकारी असेल, राजकीय लोक असतील, पार्टी असेल, यांच्यासाठी हे 20 ते 30% हे वेगळे ठेवले जातात असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, म्हणजे आपले भ्रष्टाचाराचं मूळ हे किती खोलपर्यंत रुजलेलं आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. पण मित्रांनो, हे थांबायला हवं. कारण की अयोग्य व्यक्ती जर पैशाच्या भरोशावरती तो सत्तेवरती जात असेल तर तो प्रशासनामध्ये गेल्यानंतर तो आणखीनच भ्रष्टाचार वाढवणार आहे.